बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू बांधवांवर हिंसाचार सुरू असून मंदिराची मोडतोड केली जाते। बांगलादेशी सैन्य दलाने हिंदूंच्या रक्षणाचे आश्वासन दिले असले तरी केंद्र शासनाने त्यांच्यावर अवलंबून न राहता हिंदू समाज व मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे। हिंसेचा निषेध नोंदविण्यासाठी आज दिनांक 16 रोजी जिल्हा बंदची हाक दिली आहे। यावेळी रामसिंग बावरी, सुनील केदार, सागर देशमुख, नंदू कहार, कैलाश देशमुख, ओम पवार आदी जण उपस्थित होते। निवेदनात म्हटलं आहे की अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्षांनी सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या नाशिक जिल्हा बंदला पाठिंबा दिलाय। बांगलादेशातील हिंदूंना सुरक्षित स्थळी हलवावे, त्यांना सुरक्षा पुरवावी, आतापर्यंत हिंदूंच्या जीवित व मालमत्तेच्या हानीची भरपाई मिळावी, भारतात आश्रय मागणाऱ्या हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये आश्रय द्यावा, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक दिली आहे। या अंतर्गत शुक्रवारी दिनांक 16 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत शहर परिसरात ठिकठिकाणी हातात फलक देऊन निदर्शने केली जाणार आहे। तेथून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुचाकीवरून मार्गस्थ होणार असल्याचंही सांगितलं। या बंदला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन हिंदू जनजागृती समिती, समविचारी राजकीय पक्ष मनसे, भाजप, हिंदू एकता आंदोलन पक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे उबाठा गट तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याचा दावाही केलाय। एबी न्यूज साठी विवेक कडवे, नाशिक।